प्रणाम माते. नंदी, आम्ही आपल्याला याआधी नंदेशराव म्हणायचो. यानंतरही आम्ही आपल्याला याच नावाने बोलवू. जशी आपली इच्छा. मी आपल्याला राज्यसभेत जे काही बोलले त्याचा तुम्हाला राग तर नाही ना आला? नाही माते, मला आपला राग येणे शक्यच नाही, परंतु आपल्याला माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी आपल्याला इथे थांबण्याचा आग्रह केला, आपल्याला चालेल ना? खरं तर मी गडावरच होतो. देवांच्या आज्ञेशिवाय राजवाड्यात येत नसे. आता आपल्यामुळे मला राजवाड्यात येता येते. आता आपल्या दोघांचे मला प्रतिदिन दर्शन होईल. आपल्याला मला सहाय्य करायचे आहे. हो, मला जे जे शक्य होईल ते मी करेन, परंतु क्षमा असावी. खंडेरायांनी मला काही नियम घालून दिले आहेत. ते नियम मला मोडता येणार नाहीत. ते मला ठाऊक आहे, पण ते नियम केवळ माझ्यासाठीच आहेत की त्या बानूसाठी देखील आहेत? हे नियम सर्वांसाठीच आहेत माते. पण मी तुम्हाला इथे थांबवून घेतलं याचा मला काही लाभ होणार नाही का? आपण असं का म्हणता माते? मी आपल्या आज्ञेत आहे. मी विचार करते आणि तुम्हाला बोलावते. जशी आपली इच्छा. देवा. नंदी, आता तू ह्या राजवाड्यात राहणार आहेस, तेव्हा इथे सुखी राहा. देवा, इथे आपले दर्शन घडेल, आपली सेवा करायला मिळेल, हेच मोठं सुख आहे. पण नंदी, एक गोष्ट ध्यानात असू दे. इथे राहताना तुला फार काळजी घ्यावी लागेल. म्हाळसेला तिच्या गतजन्माचे स्मरण होण्यासाठी इथे अथक प्रयत्न सुरू आहेत. त्यात कोणी हस्तक्षेप करता कामा नये. मी ते ध्यानात ठेवीन देवा, परंतु त्यांनी आज्ञा केली तर काय करायचं तेच कळत नाही. त्यावेळी घाबरून जाऊ नकोस. गोड शब्दात त्यांना नाही असं म्हण. मी ते करेनच देवा, परंतु त्यांच्या रागाची मला भीती वाटते. त्यांनी एखादा शाप दिला तर? नाही, तशी वेळ नाही येणार. ती तशी प्रेमळ आहे, तेव्हा चिंता नसावी. पण मला त्यांनी बोलावलं आहे आज म्हणे. कशाला? त्यांचे काहीतरी कार्य आहे. नंदी, तू तिला काहीही सांगू नये. मी प्रयत्न करेन देवा. तिला तिच्या अनुभवाच्या पातळीवर पूर्वजन्म कळणे आवश्यक आहे. असे जर केवळ तिला सांगितले की तीच पार्वती होती, तर मात्र तिचा गोंधळ उडेल आणि तिची मानसिक अवस्था अत्यंत बिकट होईल. देवा, खरं तर राजवाड्याबाहेर माझे जे स्थान होते तेच उत्तम होते. इथे आतमध्ये कसं वागायचं तेच कळत नाही. नंदी, मला ते कळतंय, परंतु अशा प्रसंगांना तुला सामोरे जावं लागेल. तेव्हा सिद्ध रहा. जशी आज्ञा देवा. परंतु माझ्या हातून काही चूक घडली तर क्षमा असावी. शुभम भवतु. अगं ये बानू, अगं आल्या धरणं बघतोय आम्ही. हे काय चालवलंस तू? उद्या देवाच्या पूजेला फुलं लागतील म्हणून सकाळच्याला जायच्या अगोदर फुलं आणून ठेवली, हातच ठेवली होती. आणि ही बानू बसली फुलं घेऊन. वय ग बानू, नव हे काय करतेस तरी काय? हा, काय फुलांचं केलं?
अगं बोल की बानू काय काय म्हणायचं हे तूच सांग, तुला काय वाटतं आहे? काय हाय आता म्या काय सांगू ए बाबा, बघ तुला काय कळते का? बघू बघू. म्या सांगू का? मला तर योग कैलासच वाटतो आहे. हा? कैलास पर्वत काय म्हणतेस तू? वय ह्यो कैलास आहे आणि हे मानस सरोवर. महाराज सांगत होते ना, जिथं पहाटेच्याला देव जमत्यात ते. वय वय, पर हे समज असंच असल असं का वाटतं तुला? पर तू कवा बघितलंस? हाय, म्या काढायला लागले आणि हे आपसूक झालं बघ. असल असल, ततच मागला जन्म गेला तुझा. ते असेलच की मनामध्ये तुझ्या. काय ग बानू? नाही म्हणजे तू ही समज काढलाय तसं आदनमधनं तुला असं काय आठवतं वय? हा, म्हणजे आख्यानामध्ये महाराज जसं सांगत आहे ती तसं तसं तुम्हासनी काय बाय आठवत असेलच की. अगं गंगे तसं असेल तर बानूने आपल्याला सांगितलं नसतं होय. पर तिला आख्यानाला जाण्या अगोदर सपान पडलं होतं. त्यात पार्वती देवी दिसल्या होत्या. पर तसं तिनं कुठं सांगितलं? तसंच हे काय बी ठावं नसताना हे असं चित्र काढणं काय बाय मनात असलच की तिच्या. तर अशा प्रकारे नंदीचा राजवाड्यात प्रवेश झाला. हो, आणि नंदी पुन्हा धर्मसंकटात सापडला आहे. सारीपाटाच्या साऱ्या आठवणी जाग्या झाल्या, कारण त्यावेळेस नंदी साक्षी होता. पण आता श्री म्हाळसादेवींना जे जाणून घ्यायचे आहे त्यासाठी त्या नंदीला सांगायला भाग पाडणार. परंतु इतक्या लवकर? आज तर केवळ तो कोण आहे हे कळलं आहे. त्या प्रतीक्षा नाही करणार. नंदी नियम आणि अटींमध्ये अडकण्याआधी त्याला काहीतरी सांगायला त्या भाग पाडणार. आणि स्वाभाविकपणे नंदी बोलणार, कारण त्याच्या दृष्टीने त्या श्री पार्वती देवीच आहेत. आणि त्याला हे ठाऊक आहे की त्याने म्हाळसा देवींना नाही म्हणणं म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखंच आहे. पण आता श्री म्हाळसा देवी अत्यंत कुशलपणे आपला पावित्रा बदलणार. त्यांना ठाऊक आहे की थेट कोणीही त्यांना काहीही सांगणार नाही. परंतु त्या काय विचारता आहेत आणि पदरात काय पाडून घेता आहेत हे महत्वाचं नाही का? प्रतीक्षा करूयात. तुम्ही श्री खंडेरायांना काही कल्पना का नाही दिली? आता तुम्ही अधिक चिंता करू नका. ते योग्य ठरलं नसतं आणि नंदीची ही परीक्षा आहे असं समजा. आता आपल्या दोघांचे मला प्रतिदिन दर्शन होईल. आपल्याला मला सहाय्य करायचे आहे. हो, मला जे जे शक्य होईल ते मी करेन. या प्रसंगी मला नंदेशराव सहाय्य करू शकतात. कोण आहे तिथे? देवी, मला बोलवलं? तिकडे नंदेशराव असतील, त्यांना सांगा मी त्यांना बोलवले आहे. आत्ता? का? तुला काही अडचण आहे का? नाही, तसं नाही, पण ते अतिथी कक्षात असतील. तरी बोलाव त्यांना. आणि तू जर अधिक प्रश्न विचारणार असशील तर मी कोणाला तरी दुसऱ्यांना सांगते. क्षमा असावी देवी. मी आत्ता जाते आणि त्वरित संदेश देते.
मावशी म्हणली ते बी खरंच आहे. माझ्या मनात काय चाललं असतं या हे मला बी कळना झालंय. कुठनं आलं माझ्या मनात हे समज. कसला विचार चालला असतो या माझ्या मनामध्ये. बांधताई, गंगे अगं तू केव्हा आलीस? अहो एवढा कसला विचार करतायसा? त्या एकच विचार येतोय बघ मनामध्ये, का म्या कोण आहे आणि हे समज काय चाललं आहे. तुमच्या मनातच आहे बघा याचं उत्तर. आणि मला असं वाटतं या का तुमच्या मनात जे आहे ते बाहेर येऊ द्यायचे. तेव्हाच कळेल का तुम्ही कोण आहे ते. अहो ऐकलत का? आपल्यासाठी संदेश आहे. संदेश कोणाचा? श्री म्हाळसा देवींचा. त्यांनी तुम्हाला त्यांच्या कक्षात बोलवलं आहे. मला? हो. असे विचारात का आहात? नाही, काही नाही. मी भेटतो त्यांना. मी आपल्याला काही विचारू का? हो, विचारा. आपण कैलासात होता म्हणे, असं ऐकलंय मी. होय. कसं आहे कैलास? हे बघा देवी, मी आत्ता आपल्याला काहीच सांगू शकत नाही. मी आधी श्री म्हाळसा देवींना भेटून येतो. चालेल, मी पुन्हा भेटेन हा आपल्याला. आपण माझ्याशी विवाह कराल? ए बानू, वा, अरे तू केव्हा आलास? अगं रात झाली हा, आणि हात बसून काय करती असती? काय नाही, विचार करत होते. कसला? अरे इतकं दिवस झालं आख्यान ऐकते आहे. महाराजांनी जे जे आख्यानामध्ये सांगितलं आहे ते समजा माझ्या डोक्यामध्ये घोंगावत आहे. मला नाही वाटत आज मला झोप येईल. बर बर, लय विचार करू नगस हा. हा ना, हे काय ग? अरे आज लय दिवसानंतर मला चित्र काढावी असं वाटतंय बघ. वय का? चंदनपुरीत असताना कधी कधी काढायचीच बघती वा. काढ काढ, तेवढंच मन रमल तुझ. जीवाला इरंगुळा पाहिजे ग. चांगला आहे, काढ. हा, परत जागत बसू नकस हा. वय चांगला आहे. आपण मला बोलवलंत माते?
या नंदेशराव. प्रणाम माते. काय आज्ञा आहे? आपण आसन ग्रहण करावे. नाही माते, मी आपणासमोर आसन ग्रहण नाही करू शकत. बर नंदेशराव, मला तुम्हाला काही विचारायचे आहे. अपेक्षा आहे की तुम्ही खरे सांगाल. मी सत्य तेच सांगेन माते, पण मला ठाऊक आहे की काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला नाही देऊ शकणार, पण मी तशी प्रश्नही विचारणार नाही. इतक्या अनुभवानंतर मला ते कळले आहेच. आपल्याला सहाय्य व्हावे असे मलाही वाटते, परंतु त्यासाठी काय करायचे ते मला कळत नाही. ते मी सांगते. नंदेशराव, मला सांगा, जर मला गतजन्माविषयी काही जाणून घ्यायचे असेल तर योग्य उपाय काय आहे? नंदेशराव, तुम्हाला सत्य ठाऊक आहे आणि मला तुम्हाला मार्ग विचारायचा आहे. तुम्ही का घाबरता आहात? तुम्हाला कोणाचे भय आहे? मी तुम्हाला कोणताही नियम मोडायला लावणार नाही आणि मलाही न्यायाच्या मार्गाने सत्य जाणून घ्यायचे आहे. मी सांगतो माते. तुम्ही जर मला योग्य मार्ग सांगितला तर त्याचे मूल्य माझ्यासाठी खूप मोठे असेल, कदाचित परतफेडही. माते, कृपया आपण असं काही म्हणू नका. मी कोण आपल्याला सहाय्य करणार? मी तर आपला दास आहे. मग सांगा, विलंब नको. माते, आपणास मानस सरोवर ठाऊक असेलच. हो. ह्या मानस सरोवरात ब्राह्म मुहूर्तावर सर्व देव, देवी, देवता, गुरु, सद्गुरू स्नानासाठी येतात. त्याच वेळेस जर आपण तेथे गेलात तर सर्वजण आपल्याला वंदन करतील, आपली स्तुती करतील. त्यांच्या संबोधनातून आपल्याला कळू शकेल की आपण कोण आहात. नंदेशराव, किती सुंदर कल्पना आहे ही. मी याचा विचार आधी करायला हवा होता. तुम्ही माझा विश्वास जिंकला आहे. मला खात्री वाटते ह्याचा आपल्याला उपयोग होईल. हो, पण मी मानस सरोवरावर कसे जाऊ? अर्थातच सूक्ष्म देहाने. आपण देवांसोबत जाऊ शकता. उत्तम. मी यांना आग्रह करते आणि त्यांना सांगते की आजच आपण मानस सरोवरावर जाऊ. आजच जाणार? हो. का? नाही, काही नाही. योग्य मुहूर्त पाहून गेला असतात तर. नंदेशराव, आपण जो ठरवू तो योग्य मुहूर्त. हो, तेही खरं आहे. बरं, आज्ञा असावी. यावे.